राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं घमासान सुरू असतानाच राजकीय वातावरणही तेवढंच तापायला सुरुवात झालेली आहे. स्वर्गीय आमदार सदाशिवराव पोळताटे यांचा बालेकिल्ला असणारा मार्डी गट या गटातून त्यांचे दोन्ही सुपुत्र वेगवेगळ्या पक्षाकडून रिंगणात आहेत. भारतीय जनता पार्टीकडून मनोज पोळेंनी त्यांच्या पत्नी भारती पोळे यांना संधी दिली आहे, तर राष्ट्रवादीकडून मनोज पोळे यांच्या पत्नी सोनाली पोळे यांना मैदानात उतरवलेला आहे. तर दुसरीकडे वरकुटे म्हसवड गणातून भारतीय जनता पार्टीकडून मायाक्का नानासाहेब डोलताडे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून जनार्दन विरकर यांच्या ज्या पत्नी आहेत कल्पना विरकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलेला आहे. हा गट तसा पहिल्यापासून स्वर्गीय सदाशिवराव पोळे यांचा बालेकिल्ला मानला जायचा, परंतु सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून त्यांच्याच सुपुत्रांनी आणि दुसरीकडे त्यांच्याच एका सुपुत्राने मार्डी गटातून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाकडून उमेदवारी मिळवलेली आहे. तर या गटातील नागरिकांनी किंवा मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेऊया सातारा न्यूजच्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून. कधी आहे बर काय गटात कसं काय वातावरण? वातावरण बरं आहे. कुणाच आहे वातावरण? काय वार आता फिरले कसं काय वार आहे? वार बरं आहे. वार कुणाच आहे? हा कुमार गोरे. होय. कशामुळे? आता तुमचा गट तर राष्ट्रवादीचा होता. सदाशिवराव पोळ होते राष्ट्रवादीचे, तरी पण भाजप तुम्ही कसं काय म्हणताय? मला काय विकास कामं केलीत काय? केली ती आता पाणी चालू झाले. बर कुणी केली काय? भावानीच केली. बर मग आता पंचायत समितीला उमेदवार आहेत कोण माहिती आहे का तुम्हाला इथं? नाना शेठ. बर काय त्यांच्याबद्दल काय आहे की त्यांच्याबद्दल आहे की विकास कामाच्या बाबतीत होईल काम त्यांच्याकडे? पंचायत समितीचे उमेदवार आहेत. आता दुसरीकडे इकडे राष्ट्रवादीचा पण सीट आहे दोन. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला जे वाटतंय ते काय उदरनिर्वाह कसा आहे तुमचा? उदरनिर्वाह काय व्यवसाय वगैरे उद्योग काय करता? शेतीला पाणी आहे का? बर काय अपेक्षा काय लोकप्रतिनिधी काय करावं तुम्हाला? कोण देईल पाणी काय वाटतं? काय निवडणूक आहे माहिती आहे का? काय वातावरण कसं आहे? कोणतं वातावरण? आता निवडणूक आहे जिल्हा परिषद गटातलं वातावरण बरं व्हायला कसं कसं काय? भाजप आहे इकडे तर राष्ट्रवादी कसं कसं काय होईल? तुमच्या मनातलं सांगा. आमच्या मनात काय? आम्हाला काय होगा? पाणी प्रश्न आहे तर महत्वाचा, परत रस्त्याचा प्रश्न आहे गटात. पाणी आले की आम्हाला. तर कोणी सोडलंय का? जय भाऊनी. बर काय चाललंय? वातावरण कसं आहे? निवडणूक आहे माहित आहे का? कसं कसं आहे? काय भगवंत तुम्हाला सांगू. बर कसं कसं होईल? वार कुणाचं फिरलंय काय होईल का? हा पंचायत समिती सीट आहे, परत राष्ट्रवादी सीट आहे त्या. कोणत्या कोणाचं येते काय माहिती. तरी तुम्हाला काय वाटते? पाणी प्रश्न होता महत्वाचा, रस्त्याचा प्रश्न होता, झाला कोण सोडवल? गोरे भाऊ सोडवला. सीटा त्यांच्या निवडून. निवडणुकीचं वार आहे, निवडणूक आहे माहित आहे का तुम्हाला? हो माहित आहे की. कसं कसं वार आहे? कुणाचं वातावरण आहे? वातावरण माहिती गोरे भाऊंचं वातावरण. कशामुळं? काय कारण आहे? विकास कामं काय झाली? पाणी आणतंय. बर महत्वाचं काय विकास कामं पाहिजे तुम्हाला? पाणीच महत्वाचं पाहिजे. राष्ट्रवादीचे काय लोक ह्याच्या अगोदर होते तर राष्ट्रवादी सदस्य काय विकास कामं केली ते त्यांनी? विकास नाही काय. मग आता काय मतदान कुणाला करणार आहे? कुठल्या पक्षाचं वातावरण इथं वाटतंय? मतदान गोरे भाऊंनाच करणार. तुम्ही पण इथं मतदार आहे, काय वातावरण आहे इथं? कुठल्या पक्षाचं वातावरण? राष्ट्रवादी आहे, भाजप आहे? भाजप. कसं काय काय करणार आहेत? पाणी आणलं, दुष्काळ होता आधी, आता नाही दुष्काळ. आता तुम्ही पाण्याचा विषय घेतला तर याच्या अगोदर पाणी नव्हतं, काय परिस्थिती होतं? पाणी आल्यावर काय परिस्थिती असणार? लय परिस्थिती. पाणी खूप लांब आणायला लागत होतं. आता नाही एवढं त्रास काय पाण्याचा.
आता राष्ट्रवादीचे पण इथं सदाशिव पोळ होते. आता त्यांनी आता बदल होताना दिसते. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, भाजपचा होताना दिसतो असं तुम्ही म्हणताय. हो. तर काय कारण आहे आता, कसं काय तुम्ही एवढं बदल केला? त्यांनी काय कामं केली नव्हती एवढं, असं गोरीबाईंनी पाणी आणलं, आता सुविधा गव्हात चालू केलं जास्त, त्यामुळे बर बंधारे केले ते. माझ्या दोलताडे भाजपचे आहे, काय येतील निवडून का राष्ट्रवादी सोड बसेल? ते काय माहिती नाही. निवडणुकीचं वार आहे, काय म्हणताय? जिल्हा परिषद पंचायत समिती चालू झाले ते, उद्या निवडणूक आहे 2 दिवसात. वारं असं आहे की आमदार सीट लागणार. कसे काय आता पंचायत समितीला माया दोलताडे आहेत, विरकर आहेत राष्ट्रवादीकडनं. आता पाणी हे आलं ते विकासाची कामं केलीत ना, त्याच्यामुळं माणसाला भर आता राष्ट्रवादी सदाशिवराव तात्यांचा बालेकिल्ला होता की होता, पण आता काय आता राहिले का ती वारं राहिले, नवीन पोर आली, नवीन आलं. काय कशामुळे तुम्ही भाजप म्हणताय? काय राष्ट्रवादीचे उमेदवार पण आहेत की? आहेत, पण ती कामं करण्यावर आहे ना. आता माया दोलताड्यात पंचायत समितीला काय येतील निवडून? आता कसं काय सांगू शकत नाही आपण मतदार. आणि ते निवडून आल्या किंवा राष्ट्रवादीचा विकास होईल वाटतंय काय? कसे निवडणूक आहे माहित आहे का? आहे कसं कसं वारं कसं आहे वातावरण? आता काय तसं सांगता येते. आता भाजप पण आहे, राष्ट्रवादी आहे, हो पुण्याचं वार आहे. आता जिल्हा परिषद आहे तुमची महत्वाची, पंचायत समिती आहे. हो, पण ते आता काय तसं काय सांगता येते, काय सांगता येत नाही कोणाला. तुम्हाला काय वाटतं विकास कोण करते? विकास काय आता आहे की गोऱ्याचाच विकास आहे की, त्याचं काय खरं, पण आता काय कुणाची कुणाला गावली ती गंमत. गोरेने काय कामं केलीत का? काम म्हणजे पाणी बिणी आणलं आहे की. बर ते दुसरं काय आता आहे कसं. आता निवडणूक आहे त्या माहित आहे का? आहे ते कुठल्या येते काय? हे काय पाहायच्या कुठल्या? कोणाच्या हे. बर 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 कोण कोण उभा आहे माहित आहे का? आता ते तसलं आम्हाला काय कळतंय का. बर आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका लागल्या आहेत. कसं कसं वाटतंय आता काय होईल? भाजप आहे, राष्ट्रवादी आहे, दोन्ही पार्ट्या आहेत एकामेकाच्या बरोबर. तात्यांचं दोन्ही चिरंजीव आहेत. मग विकास कोण करेल? कुठल्या पक्षाची जास्त शक्यता आहे? कुठल्या पार्टी निवडून येईल? आता तसं मी कसं सांगता येईल. विकास कोण करते आता आपल्या तालुक्याला? आपल्या तालुक्याला विकास कोण करते? हे आपलं आता मास्तर बर गोरखच्या 2 पार्ट्या नाही ते. बर 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 असं आता जयकुमार गोरे आहेत, परत प्रभाकर देशमुख राष्ट्रवादी आहे, अजय दादांची, जयकुमार गोरेंची भाजप आहे. हे कुमार गोऱ्यांचं पहिलेच आहे किती. बर काम आहेत का त्यांची? हा, काम काय चालले त्यांची? बर आहे ते नाही. बर काय काय काम आहेत? हे सडकाचा रोड चालू आहे. बर पाणी आणून सोडले, तलाव भरलं. बर हा, कुठं आहे पाणी? आहे का? पुरतंय का? भरलेच तलाव. बर ते उपयोग तुम्हाला होतो का त्याचा काय? मग का बिन उपयोगाचं कशाला सोडले. होय. बर 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 शेतीत काय आता? तिची नाही बाग ज्वाऱ्या काय मका काय. बर त्याला पाणी कुठलं येते? पहिल्या विहिरीच. बर बर आता पाणी सोडल्यावर काय फायदा होते का? लगेच फरक पडते होय. विहिरीत. बर 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 मग विकास काम कोण करते आता आपल्या इथे? आता कसं काय असं सांगता येत नाही. बर कोण निवडून येईल आता? दोलताडे आहेत, विरकर आहेत, अजून दोन्ही पोळ आहेत. दोन्ही बाजू मग आता खेळ त्यांचं नशीब आहे. बर आता दोलताडे भाजपकडनं आहेत, परत विरकर आहेत राष्ट्रवादीकडनं. माहित आहे का तुम्हाला भाजपची सीट बसली का राष्ट्रवादी बसेल? कुठल्या पक्षाची बसेल? भाजपचे का राष्ट्रवादीचे? आता भाजपकडनं जयकुमार गोरे आहेत, राष्ट्रवादीकडनं या गाड्या आया. हा या सूर्यफुले या काय. हा 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 म्हणजे आमच्या गावातला एक उभा राहिला. होय. बर बर काय काय कुणाची शक्यता वाटते? वारं कसं वाटते? वातावरण कसं आहे? आता जात्यात प्रचारला. मग आता काय वार आहे आपल्याला काय. मला काय वाटतंय? तुमचा आशीर्वाद कोणाला असणार? आमचा हा आशीर्वाद हीच आहे ते दोन्ही बघा. बर मग आता काय त्यातनं घडेल ते घडेल. बर 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 आता निवडणूक आली आहे माहित आहे का? मतदान आहे माहित आहे का? नाही आपल्याला. आता गावात कोणी विकास केलाय? कोण काम करतोय? बर 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 मग राष्ट्रवादी सदाशिव तात्या माहित आहे का? सदाशिव पोळ, जयकुमार गोरे काम कोणी केली ते आता तुमची इथं? हा तिकडे वरली जाऊन काम करत आली. कोण करतय? कोण करते? मुंबई लांबणीची माणसं. होय. हो,
पाणी सुटलं पाणी. बर बर बर. पाणी सुटले, तुम्हाला काय फायदा होतोय का त्याचा? फायदा होतोय पाण्याचा? होय होय. शेती जाणारायची पुन्हा राहणार म्हणायची का नाही ती भिजते. बर बर अजून काही भिजली नाही, बर पण सुरुवात झाली. बर बर बर. मग अजून काय तुम्हाला कुणी अजून काय काम व्हायला पाहिजे? आता त्यांच्या मानानं करणार, आम्हाला काही विचारून करत नाही ते. बर त्यांच्या मानानं करत. बर बर बर. गावात काय विकास कामं झाली ती का? होय हो झाली होय. कोण करतय? बंगल्याची संगल्याची काम करते, बाहेरचे काम करते. बर बर बर. मुंबईतनं पाणी येतंय? कोण आणतंय माहित आहे का नाव? नाव माहित नाही आपल्याला. आपण कोणी बाहेर गावी जात नाही. प्रभाकर देशमुख आहे, जयकुमार गोरे, कोण करत असेल? आता सगळी करते, मोठी मोठी करते. होय. मोठी मोठी. हा कसं कसं वातावरण आहे? काय ना भाजप आहे ती, पुन्हा राष्ट्रवादी व्हायची. बर. कुणाचं पारड जड वाटतंय? फाडवल भाजप नाही आता. बर. कसं काय काय काम केलेत कोणी भाजपनं? सरकार चालू आहे. बर. एवढं नव्हतं काय. राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ती काय करते? त्यांनी केली पहिली काम. आता कोण करते? आता नाही कोणी. बर. आता पाणी वगैरे आहे का तुम्हाला? पाणी कोणी? सर नमस्कार. काय चाललंय? काय चाललंय तर मोटर चालू करायला का आलो होतो. बर. इतर रस्त्यावरती यांची पत्रकारांची गाठ पडली, म्हणून त्यांची माझी मुलाखत चालू आहे. तर आता काय निवडणूक आहे माहित आहे काय? हा निवडणुकीत मला वाटते जयकुमार गोऱ्याचाच जोर ज्यादा आहे. कुठली निवडणूक आहे काय? गट 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 गण कसला आहे ते जिल्हा परिषद गट पंचायत समिती गणाचे. समय बरं. कसं कसं वातावरण आहे? कोणाचं वार आहे? वार जास्त करून गोऱ्याच आहे. बरं. कसं काय काय गोऱ्यांचं कसं काय म्हणताय तुम्ही? परत राष्ट्रवादीचे पण आहेत की? राष्ट्रवादी जायचे पण त्याच्यावर काय की त्यांनी काम पहिल्यांची कामं केलेली नाही, बर. म्हणून त्याने ह्याने सगळं पाणी आम्हाला आणून दिलं, म्हणून ह्यांची जास्त वर्षस्व झाला आहे. बर. मग आता काय काय केलं गोऱ्यांनी? गोऱ्यांनी आम्हाला पहिलं कांचं ती पाठ ही नव्हती का? बर. कसली नव्हती का ती एक कॅनॉल? कॅनल नाही ते ही असं रस्ता, पाणी देवा, पाणी 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 आम्हाला मदत केली. दुसरी गोष्ट आम्हाला पाणी ही विहिरी, कुणाला विहिरी दिल्या, कोणाला घर दिली, कोणाला ही माती उचलून त्याने आम्हाला असे खड्डे खोदून दिलेले आहेत. आणि त्यातून आम्ही पाणी साठवण करून आम्ही आजपर्यंत बघेल. पण आता आम्हाला पाणी आहे तर वीज नाही. बर. कसं आम्ही शेतकऱ्यांनी कसं जगायचं? बर बर. आज जवळजवळ 1.5 महिना झाला आम्हाला कसली वीज नाही. बर बर. मग काय कुठले लोकप्रतिनिधी मदत करत नाहीत? कोण नाही. त्या गोरेभाऊला सांगितलं तेव्हा, आता काल का परवा दिवशी सांगितलंय तेव्हा ते आता त्याने ट्रान्सफॉर्म आणून इथे टाकलाय. बर बर. त्या जिल्ह्यात टाकलाय. कुणाला सांगितलं तुम्ही? गोऱ्याशी सांगितलंय. बर बर. काय म्हणले मग? ते म्हणले तुम्हाला ताबडतोब आणून देतो. आणून दिलाय. बर. कधी गेलता? मागच्या 2 ते 3 दिवसात. बर बर बर. ट्रान्सफॉर्मर मग कधी दिला त्यांनी? लगेच दुसऱ्या दिवशी दिला. बर. मग राष्ट्रवादीची पण माणसं आहेत की ते म्हणजे काय काम करतात का? काय नाही. तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे ते आमचाच भाव आहे, ही बी आमचाच भाव आहे. कोणाला वाईट म्हणायचं? बर. हा हे चांगलं. डोलताडे आहेत, परत विरकर आहेत. ते वेगळेच जाते. ती जाय तकडे गेली माळवाडी वरकोटे ह्या भागात. बर बर बर. पण ही जे इकडे आहे ना, ही दत्ता सर, बर, अंकुश, ह्यांची ही इकडे ही एवढासा ग्रुप ही सगळा पर्यंत त्याच्याकडे. बर बर बर. आता इथं पारड कुणाचं जड आहे? जर तेच पाळलाय कुणाचं? जयकुमार गोऱ्याचं. बरं. आता पंचायत समितीला मायाका दोलताडे आहेत, परत विरकरांची सीट आहे. कुणाची कुठल्या पक्षाची सीट जास्त आहे? भारतीय जनता पार्टी का राष्ट्रवादी? भारतीय जनता पार्टी. बर. ओके. कधी माग पाठीमाग काय झालं पंचायत समितीला? निवडून बघा असं आलं. कोण? होय. आता इलेक्शन लागलं म्हणून येते. होय. त्याच्यामुळे येत नाही इलेक्शन झालं. पहिलं मागच्या वेळेस होते नाही का ती पंचायत जनतेला? हो. तुमच्या इथनं बऱ्यापैकी मतदान झालं सगळं गाव आता?
आणते का परत तिला आता येते आता येऊन काय फायदा आहे का 5 वर्षात आणते का? काम तर केली का 5 वर्षात का? ते काम करते नाही ना. मनोज पोळ आता डबल राहिले ती की उभं. हो तिथे जावं मनोज पोळांचं कसं पारलं कसं असेल कशाला बघायला गेलो तुम्ही 5 वर्षात आणते काय तुमच्याकडे काय काम बघा. काय नाही काय कुठल्या निवडणूक आहेत आता? निवडणूक आहे भाजपचे जे राष्ट्रवादीचे आहे. बर बर. आता जिल्हा परिषदला कोण सदस्य होते ह्याच्या आधी? सदस्य ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदला सदस्य काय माहित नाही आपल्याला. सोनाली पोळ होत्या मागच्या वेळेस राष्ट्रवादीकडून. हा काही विकास कामं झालेत का? विकास कामं ते आलेच नाही तिकडे. विकास कामं कशी होते बर. मागच्या वेळेस सदस्य होत्या 5 वर्षात आलत्या कधी? कधीच नाही. पण ती हे केलं की एवढं सभामंडप वाचलाय त्यांनी. बाकी दुसरे काय काम दुसरं नाही काय तेवढं गेलं. बर. मग आता दुसरीकडनं भाजपचे पण उमेदवार आहेत, काय करतील का काम? आता पुढची चर्चा काय माहिती करते वारं कोणाचं चाललंय आता? वारं सगळ्याच आहे दोघांचं घ्या वारं. तर कुणाच सांगा पंचायत समितीला कोण उमेदवार आहेत माहित आहे का? तुम्हाला माहिती पोळा आहे ती पंचायत समितीला. बर. आणि ही दुसरी जी काय नाव आहे तिरकरची 2 आहे ती. बरं. दोलताडे आहे. दोलताडे आहे. दोलताड्यांकडनं काम होतील का? आता काय मदत तर मी पहिली बार बघतोय आता. बर. काय आता केली काम तर बरं आहे त्यांनी. सोनाली पोळ आलत्या का 5 वर्षात माग? हो पाठीमाग आणते ते कामात नाही बरं. बर. हा ते काम करून देते चांगलं. बर बर. गावात काय विकास कामं झालीत का? गावात दुसरं काय गाव पाणी प्रश्न, रस्ता वगैरे कुणी केला? हो तिथं गेली ती बाजूवाली गेली. बर बर. मग आता गाव कुणाकडे जायला आता? भाजपकडे जाईल का राष्ट्रवादीकडे जाईल? काय वाटतंय तुम्हाला? तसं काय सांगू शकत नाही. माणसाच्या मला तर काय सांगू आपण कोणाच्या. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही? मला वाटतं भाजपकडे जाणार. बर बर बर. कशामुळे काय कारण आहेत? काम सांगेल ते करते ती लोक. बर बर. काय काय कामं केली तुमच्या गावात? गावातले काम बरेच केली. रस्त्याची काम केली, पाणी टाकी केली, पाईपलाईन केली. या बर मंदिराचं कामाला मंडपाला दिले पैसे, माझ्या कंपाऊंडला मंडप पैसे दिले. बर. रोडची मंजुरी केली, ह्या रोडची कुणी केली? भाजपले बर बर. कोण भाजपचे कोणी प्रयत्न केले? गोरेन. बर बर बर. हा येतात का गोरे इकडे कधी? हो बर बर. काय संपर्क असतोय? असतो ते चक्कर असते महिन्यात 2 महिन्यात चक्कर. मग राष्ट्रवादीचे नेते आहेत की अनिल देसाई, हो. प्रभाकर देशमुख, ते येतात का कधी? नाही कधी आपल्याला मला तर नाही भेटलं कधी. बर. बाटकी राहिलं का वाटतं का प्रभाकर देशमुख कधी आलं तर बाटकीला कधी मग आलं आता गाव कुणाकडे जाईल? वारं कुठे येईल? भाजपकडे येईल का राष्ट्रवादीकडे जाईल? भाजपकडे जागा. असं कसं वातावरण आहे? वातावरण चांगलं आहे कुणासाठी चांगलं आहे? ते भाजपसाठी. बर बर. कसं काय भाजपसाठी म्हणताय? आहे ते काम आहे त्याची बरं येते सारखं काम करते कोण करतंय? भाजपला. कोण आहे भाजपला? ते गोरे बर. तर भाटकीत काय कामं केलीत का त्यांनी? काम त्याने लय केले ते काम. बर. बाटकीत काम त्याचे पोळा त्याचे. सदाशिव पोळ पण पहिले गटाचे किंग मेकर होते की. किंग मेकर असं काय करायचं काय त्यानं केलं नाही. फक्त हे बांधलं ते तलाव तर बांधलं तेवढं आता भरलं त्यामुळं. बर बर बर. मग तलावात पाणी सोडलेलं का टाक्यांनी? आता त्या काळात नव्हतं कोणी सोडलं? नेलं तर कुणी सोडलं? त्याला गोरे आणलं नाही पाणी. बर. पोळा तर आणलं नाही पाणी. पाणी त्याला एवढंच गेला. त्याचं म्हणणं होतं की हे मान तालुका ऊसतोडी गेला पाहिजे कुणाचं म्हणणं होतं? पोळाला. बर बर बर. मग आता गोऱ्यांचं काय म्हणणं आहे? पोऱ्याचं म्हणतो ऊस सगळा माळा नाही आला पाहिजे. बर. कुठला इथे काय मी काय म्हणतोय मग आता प्रभाकर देशमुख आहेत, अनिल देसाई आहेत. तर कधी येत नाही पडलं कवा तरी येत तिकडे बसते बाते माघारी. गावात कधी आलं नाही. बर. तर गोरे मंत्री झालेत की तुमचे? मंत्री झाला. मग काय काम करतील का? कसं काय? काम ती करते काय काम करतेच ती. बर बर बर. मग आता जिल्हा परिषद राष्ट्रवादीची होती आधी आधी. आता कुठल्या पक्षाकडे जाईल? भाजपला जाईल. बर. अध्यक्ष कुठल्या पार्टीचा होईल? अध्यक्ष आता कसं आहे बसतं काय माहिती आता कसं होतं. बर बर. पंचायत समितीला दोलताडे आहेत, विरकर आहेत, कोणाची सीट बसेल? इथं पण भाजपची बसणारी राष्ट्रवादीची मुश्किल आहे कसं आहे काम